परभणीतून महायुतीचाच खासदार निवडून आणणारच नेते मंडळीचा संकल्प. पाथरी रस्त्यावरील रेणुका मंगल कार्यालयात रविवारी आयोजित केलेल्या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यातून घटक पक्षाच्या नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लोकसभा जिंकण्याचा संकल्प करतेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भाजपाच्या परभणी जिल्हा समन्वयक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळातील जनसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांमुळेच तिसऱ्या वेळी सुद्धा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक असून यामध्ये परभणी जिल्हा देखील मागे राहणार नसून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जीवाचे रान करून परभणी लोकसभेची जागा निवडून आणण्यास प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन्मनाने ही महायुती स्वीकारलेली असून कोणत्याही घटक पक्षाचा महायुतीने दिलेला उमेदवार विजय करण्याचा दृढ विश्वास या निमित्ताने बोलून दाखविला. राजेश विटेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीमध्ये मोठ्या विश्वासाने सामील झाले असून येणाऱ्या काळात तरुणांना सोबत घेऊन लोकसभेतील उमेदवारास निवडून आणण्याचे सगळे प्रयत्न यशस्वी केले जातील असे म्हटले. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याबाबत परभणी जिल्ह्यातील एकही शिवसैनिक घरात न बसता रस्त्यावर उतरून परभणीचा खासदार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच देशामध्ये गोरगरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबवल्या आहेत. त्या योजना आपल्या कार्यकर्त्यांनी घरोघर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुतीच्या विचारानेच लढू आणि गेल्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास देखील या निमित्ताने दाखवून दिला. या प्रसंगी साकोरे बोर्डीकर, हरिभाऊ लहाने, डॉक्टर मधुसूदन केंद्र, मोहनराव फळ, विटेकर, विजयराव वरपुडकर, आनंदराव भरोसे, प्रताप भैया देशमुख, संतोष मुरकटे, राजेश देशमुख, व्यंकटराव शिंदे, माधवराव कदम, एन.डी. धाबाळे, मधुकर अवचार, डॉक्टर सुभाष कदम, उमेश देशमुख, विलास बाबर, चंद्रकांत राठोड, दशरथ सूर्यवंशी, साहेब भोसले, अनिल नखाते, विठ्ठल मामा रबदाडे, व्यंकटराव तांदळे, विद्याताई चौधरी, सुरेश भुमरे, भागवत बाजीगीर, रोहन सामारे, किरण तळेकर, संतोष देशमुख यासह महायुतीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचा असूया, राष्ट्रवादीचा असूया, शिवसेनेचा असूया, वेगवेगळ्या आवडीचे मुली कार्यक्रम हे गाव नाही. आता असं आम्हाला असो हे गाव नाही. आम्ही गावाला फक्त आपण सांगतो काय म्हणून स्वामी काय होऊ तडपत राहिलो का तडपत राहिलो. कित्येक लोक आपलं नशीब चांगले की आपल्या समोर राम मंदिराचं
त्याच्यात सहभागी एवढं व्हा की सदाच तुमच्याकडे पाहत राहायला पाहिजे. करताना सगळे प्रत्येक घरात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मंदिरावर राम उद्घाटनाचा राम जल्लोष तुम्हाला आम्हाला दिसला पाहिजे. आणि हे करत असताना 22 तारीख झाल्यानंतर मग आता आमचे शिंदे साहेब, अजित दादा, फडणवीस साहेबांनी या 1.25 वर्षात घेतलेला निर्णय, महादेव खासाहेब एक जरा हे 1.25 वर्षात झालेल्या निर्णयाची कॉपी प्रत्येकाच्या बूथ अध्यक्षापर्यंत पोहोचून देऊ. आणि 10 वर्षाचा जो काय आहे त्याच्यात तुमच्याकडे नसेल तर भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्षाकडे गावातल्या त्याच्याकडे आहे की 9-10 वर्षाच्या काळामध्ये आमचं आपल्या नेत्यांनी काय केलं पूर्ण चित्र त्यांच्यापाशी आहे. हे पुन्हा एकदा आणि त्या गोष्टीमध्ये गावातला एखाद्या माणसाचं काही राहून गेलं असेल, पात्र लाभार्थी असेल, त्या लाभार्थ्याला मदत झाली नसेल तर आता ही यात्रा येईल. यात्रा कोणती यात्रा? मला पटलं खऱ्या अर्थाला आम्ही सगळे एकत्र ते ऐकू लागलो. बरोबर आमच्याकडे ते संकल्प आता पक्की जोड आता पक्की आता काही संशय घ्यायचं काम राहिलं नाही. आता या परभणीमध्ये भारतीय जनता पक्ष बनणार नाही. या परभणीमध्ये मोदी साहेबांचा छड्या फडकेल एवढा विश्वास या निमित्ताने आला. आणि ते करण्यासाठी आपली सगळ्यांनी आपली थोडं वेळ द्या, मेहनत करा. मेहनत म्हणाल्यानंतर वेळ द्यावा लागेल. वेळ दिल्यानंतर तेवढं वाळून घ्या एवढीच विनंती करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.